वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. पप्पा, मम्मी, पप्पू आणि पिंकी हा सर्वसाधारणपणे आजकाल घरामध्ये दिसणारा रक्ताच्या नात्याचा चौरंग. अर्थात रक्ताचं नातं इतकी अवघड संकल्पना मुलांच्या लेखी नसते. त्यांना फक्त एवढंच ठाऊक असतं हो की पप्पा मम्मी आपले आहेत आणि आपण आहोत पप्पा मम्मींचे. लल्ला 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 लल्ला. पप्पा सांगा कुणाचे? पप्पा माझ्या मम्मीचे. मम्मी सांगा कुणाची? मम्मी माझ्या पप्पांची. पप्पा सांगा कुणाचे? पप्पा माझ्या मम्मीचे. मम्मी सांगा कुणाची? मम्मी माझ्या पप्पांची. इवल्या इवल्या घरट्यात चिमणा चिमणी राहतात. इवल्या इवल्या घरट्यात चिमणा चिमणी राहतात. चिमणा चिमणी अनुभवती चिमणी इलेही चिव चिवती. पप्पा सांगा कोणाचे? पप्पा माझ्या मम्मीचे. मम्मी सांगा कोणाची? मम्मी माझ्या पप्पांची. आभाळ पेलती पंखावरी पप्पांना घरटे प्रिय भारी. आभाळ पेलती पंखावरी पप्पांना घरटे प्रिय भारी. चोचीत चोचीने घास द्यावा पिल्लाचा हळूच पप्पा घ्यावा. पप्पा सांगा कोणाचे? पप्पा माझ्या मम्मीचे. मम्मी सांगा कोणाची? मम्मी माझ्या पप्पांची. पंखाशी पंख हे जुळताना चोचीत चोचही मिळताना. पंखाशी पंख हे जुळताना चोचीत चोचही मिळताना. हसते नाचते घर सारे हसते छप्पर भिंती दारे. पप्पा सांगा कोणाचे? पप्पा माझ्या मम्मीचे. मम्मी सांगा कुणाची? मम्मी माझ्या पप्पांची. लल्ला 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 लल्ला.
बालपण मानवी आयुष्यातली निष्पाप स्वप्नावस्था, अजाण जीवनातला ईश्वरी अंशाचा कालावधी, आणि म्हणूनच या निरागस बाल्य कलिका सदा हसतमुख राहायला हव्या. प्रकाशातले तारे तुम्ही, अंधारावर दुसा हसा मुलानो हसा.
तारे तुम्ही अंधारावर दुसा हसा मुलानो हसा हसा मुलानो हसा बोलवी ती फुलराणी खेळ खेळती वारा पाणी तुम्हा बोलवी ती फुलराणी खेळ खेळती वारा पाणी आनंदाच्या शिखरावरती खुशाल जाऊन बसा हसा मुलानो हसा हसा मुलानो हसा रडणे हा ना धर्म आपुला हसण्यासाठी जन्म घेतला रडणे हा ना धर्म आपुला हसण्यासाठी जन्म घेतला भारत भूच्या आदर्शाचा मनी उमटू दे ठसा हसा मुलानो हसा हसा मुलानो हसा सर्व मागचा विसरा गुंता अरे उद्याच्या नकोत चिंता सर्व मागचा विसरा गुंता अरे उद्याच्या नकोत चिंता बघा अरुण तो बाळानो रे तुम्हा खुणवितो कसा हसा मुलानो हसा हसा मुलानो हसा प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर दुसा हसा मुलानो हसा अरे हसा ना हसा
बसनी विमानी सहल करूया गगनाची. चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजींची. चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजींची. आज पौर्णिमा जमले तारे आकाशाच्या वर्गात. चांदोबा गुरुजी तर दिसती कुठल्या मोठ्या मौजात. हसनी चांदण्या करती किलबिल आपल्या इवल्या डोळ्याची. चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजींची. चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजींची. द्वितीये पासून रोजच येते गुरुजी उशिरा शाळेत. फुले चांदणी फुलती आणि सगळी आपुल्या गमतीत. कधी वर्गातून पडते उल्का ओढ लागुनी पृथ्वीची. चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजींची. चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजींची. कुणी तेजाचे ओठ हलवून मंगळास वेडावित असे. रागाने मग मंगळ वेडा गोरा मोरा होत असे. बघुनी सारे हसता हसता उडते चंगळ ताऱ्यांची. चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजींची. चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजींची. कधी वेळेवर केव्हा उशिरा अवसेला तर पूर्ण रजा. राग कधी ना या गुरुजींना कधी पुन्हा करतीन सजा. असे मिळाया गुरुजी आम्हा करू प्रार्थना देवाची. चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजींची. चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजींची. या वाऱ्याच्या बसनी विमानी सहल करूया गगनाची. चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजींची. चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजींची. त्यांच्यासारखे कपडे घालावेत, त्यांच्यासारखं बोलावं चालावं, मोठ्या माणसांचं आपण अनुकरण करावं अशी तुमची इच्छा असते. आपण मोठे झालो की काय काय करायचं हे तुम्ही ठरवूनच टाकलेलं असतं. बरं का, आपला हा बालमित्र सुद्धा काही ठरवून आलाय आणि ते सगळं तो तुम्हाला या गाण्यात सांगतोय. कविते शिवलाया
झुक 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 अगीन गाडी धुरांच्या रेघा हवेत पाही पळती झाडे पाहू मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया झुक 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 अगीन गाडी धुरांच्या रेघा हवेत पाही पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया मामाचा गाव मोठा सोन्या चांदीच्या पेठा मामाचा गाव मोठा सोन्या चांदीच्या पेठा शोभा पाहून घेऊया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया मामाची बायको गोरटी मामाची बायको गोरटी म्हणेल कुठली पोरटी भाच्यांची नावे सांगूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया मामाची बायको सुगरण रोज रोज पोळी शिकरण मामाची बायको सुगरण रोज रोज पोळी शिकरण गुलाब जामुन खाऊया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया मामा मोठा तालेवार रेशम घेईल हजारवार मामा मोठा तालेवार रेशम घेईल हजारवार पोट विजारी लेऊया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया झुक 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 अगीन गाडी धुरांच्या रेघा हवेत पाही पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया मॅडम इंग्रजीचे मला राजगड मॅडमला
आपल्या धर्म संस्कृतीचं रक्षण. हाच वारसा मिळालाय आम्हाला महाराष्ट्राच्या इतिहासाकडून, जो आठवताच नसानसातून वाहणाऱ्या रक्ताला घोड्यांच्या टापांची लय मिळते अन ओठावर ललकारतं निधड्या छातीचं हे बाणेदार गीत. सरदार आम्हाला काय कुणाची भीती, शूरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. देव देसन धर्मापायी प्राण घेतलं हाती. शूरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. तलवारीशी लगीन लागल जडली येडी प्रीत. लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती. देव देसन धर्मापायी प्राण घेतलं हाती. शूरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. कटून मराव हेच आम्हाला ठाव. जिंकावेवा कटून मराव हेच आम्हाला ठाव. लढून मराव मरून जगाव हेच आम्हाला ठाव. देशापायी सारी विसरू माया ममता नाती. देव देसन धर्मापायी प्राण घेतलं हाती. शूरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. तुम्हाला पावसाशी बोलावंसं वाटतं, पण त्यांनी तुमच्याशी गट्टीफू केलेली असते. त्यांनी लवकर यावं, तुमच्या मनासारखं पडावं, शाळेला सुट्टी मिळावी म्हणून तुम्ही त्याला सांगता, ये रे पावसा रुसलास का, माझ्याशी गट्टीफू केलीस का, केलीस का. ये रे पावसा रुसलास का, माझ्याशी गट्टीफू केलीस का, केलीस का. झर 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 तू येणार कधी, अंगणात पाण्याची होईल नदी. झर 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 तू येणार कधी, अंगणात पाण्याची होईल नदी. ढगांच्या मागे असं लपलास का, माझ्याशी गट्टीफू केलीस का, केलीस
नाचेन मी, खूप खूप पाण्यात भिजेन मी. विजेची टाळी मला देतोस का, माझ्याशी गट्टीपू केलीस का, केलीस का. धुंदार पाण्यात रस्ता बुडे, मग माझ्या शाळेला सुट्टी मिळे. धुंदार पाण्यात रस्ता बुडे, मग माझ्या शाळेला सुट्टी मिळे. गड 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 असं हसतोस का, माझ्याशी गट्टीपू केलीस का, केलीस का. ये रे ये रे पावसा रुसलास का, माझ्याशी गट्टीपू केलीस का, केलीस का. सुट्टी संपली की शाळेचा पहिला दिवस उजाडतो. वह्या, पुस्तकं, पाटी, पेन्सिल सगळं अगदी तेच तेच करायला लागतं. तक्रार सुद्धा करता येत नाही. केलीच तर बोलणी खावी लागतात. नक्की काय होतं ते या गाण्यात ऐकूया. रोज रोज करून नुसतीच शाळा, रोज रोज करून नुसतीच शाळा. आम्हाला नाही येत वाटत कंटाळा, नाही येत वाटत कंटाळा, नाही येत वाटत कंटाळा, नाही येत वाटत कंटाळा. रोज रोज करून नुसतीच शाळा, रोज रोज करून नुसतीच शाळा. आम्हाला नाही येत वाटत कंटाळा, नाही येत वाटत कंटाळा, नाही येत वाटत कंटाळा, नाही येत वाटत कंटाळा. लवकर उठा शाळेत जा, अभ्यासाला नसते रजा. लवकर उठा शाळेत जा, अभ्यासाला नसते रजा. करायची कधी आम्ही मजा, अहो करायची कधी आम्ही मजा. सारखा सारखा लिहून वाचून, सारखा सारखा लिहून वाचून डोकं लागतंय दुखायला. रोज रोज करून नुसतीच शाळा, रोज रोज करून नुसतीच शाळा. आम्हाला नाही येत वाटत कंटाळा, नाही येत वाटत कंटाळा, नाही येत वाटत कंटाळा, नाही येत वाटत कंटाळा. काम करायची, पुस्तक उचल दप्तर आवर. तीच काम करायची, भाजीनी पोळी खायची. तीच काम करायची, भाजीनी पोळी खायची. उलट उत्तर नाही द्यायची, अहो उलट उत्तर नाही द्यायची. एवढं सगळं करून सुद्धा, एवढं सगळं करून सुद्धा वैताग आमच्या वाट्याला. रोज रोज करून नुसतीच शाळा, रोज रोज करून नुसतीच शाळा. आम्हाला नाही येत वाटत कंटाळा, नाही येत वाटत कंटाळा, नाही येत वाटत कंटाळा, नाही येत वाटत कंटाळा. रोज रोज करून नुसतीच शाळा.
मामाच्या गावाला जाऊन आलात की मित्रमैत्रिणींना तुम्ही सगळ्या गमती जमती सांगता. मामाचं गाव कसं आहे, घर कसं आहे, आणि हो, मामाजवळ जर खिल्लाऱ्या बैलांची गाडी असेल आणि तुम्ही त्यातून फिरला असाल तर मग किती सांगू आणि किती नको असं होतं, होय ना? हा छोटासा मुलगा गाण्यात त्याचं कसं वर्णन करतो ऐका. हा, माझ्या मामाची रंगीत गाडी हो, तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो. माझ्या मामाची रंगीत गाडी हो, तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो. कशी दौडत दौडत येई हो, मला आजोळी घेऊन जाई हो. कशी दौडत दौडत येई हो, मला आजोळी घेऊन जाई हो. नाही बिकट घाट सारी सपाट वाट, नाही बिकट घाट सारी सपाट वाट. मऊ गालीचे ठाई ठाई हो, मऊ गालीचे ठाई ठाई हो. माझ्या मामाची रंगीत गाडी हो, तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो. माझ्या मामाची रंगीत गाडी हो, तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो. शिळ घालून मंजूळ वाणी हो, बाजी बैलांना ओहळ पाणी हो. शिळ घालून मंजूळ वाणी हो, बाजी बैलांना ओहळ पाणी हो. गळा खुळखुळ घुंगुर माळा हो, गळा खुळखुळ घुंगुर माळा हो. गाई किल बिल विहंग मेळा हो, गाई किल बिल विहंग मेळा हो. बाजरीच्या शेतात करी सळसळवात, बाजरीच्या शेतात करी सळसळवात. कशी घुमली आंबेराई हो, कशी घुमली आंबेराई हो. माझ्या मामाची रंगीत गाडी हो, तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो. माझ्या मामाची रंगीत गाडी हो, तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो. कोण कानोसा घेऊन पायी हो, कोण लगबग धावून येई हो. कोण कानोसा घेऊन पायी हो, कोण लगबग धावून येई हो. गहीवरून धरून पोटी हो, गहीवरून धरून पोटी हो. माझे आजोबा चुंबन घेती हो, माझे आजोबा चुंबन घेती हो. लेक एकुलती ना तू एकुलता, लेक एकुलती ना तू एकुलता. किती कौतुक कौतुक होई हो, किती कौतुक कौतुक होई हो. माझ्या मामाची रंगीत गाडी हो, तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो. माझ्या मामाची रंगीत गाडी हो, तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो. माझ्या मामाची रंगीत गाडी हो, तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो. माझ्या मामाची रंगीत गाडी हो, तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो. झुकझुक गाडीने दूरच्या गावाला जायचं असलं की तुमचा उत्साह अगदी पाहत राहण्यासारखा असतो. आणि गाडी जर घाटातून जाणार असेल तर मग विचारूच नका. मग तुमचं सगळं लक्ष खिडकी बाहेर असतं. पळणारी झाडं, घरं, मोठे मोठे डोंगर आणि खोल खोल दर्या तुम्ही पाहतच राहता. प्रवासाची ही सगळी मजा या गाण्यात कशी सांगितली ऐका बरं. झुक झुक गाडी अशी पळ काढी, झुक झुक गाडी अशी पळ काढी. कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटात जाई, कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटात जाई. मजा करू सारे आता सुट्टी झाली, सहलीला जाऊया बहिणी म्हणाली.
माझ्या सखी पोटासाठी कंडाळ्याच्या रातात जाई. बालमित्रांनो, ऐकलत ना बाहुलीचं कौतुक? म्हणे हिला सारं काही कळतं, मोठी शहाणीच लागून गेली की नाही. पण उपयोग का? ती खेळायला येणार आहे का आपल्या बरोबर? अगं राणी, त्या बाहुलीच्या नादी काय लागलीयस? आज खेळायचं नाही का आपल्याला? खेळायचं तर न खेळून कसं चालेल? खेळलं नाही ना तर अगदी शिक्षा झाल्यासारखं वाटतं बाई मला. खेळता खेळता गाणी म्हणायला तर खूपच गंमत वाटते. अक्कण माती चिक्कण माती म्हणत नाचायला किती मजा येते म्हणून सांगू. त्या गाण्यातल्या पाहुण्याच्या नाकाला विंचू डसला ना की हसता हसता नुसती पुरेवाट होऊन जाते. आणि आरशावर चोच मारणाऱ्या चिमणीची फजिती झाली की तिला खूप चिडवावंसं वाटतं. कोंबडा, पोपट, हम्मा, ससे भाऊ यांच्याशी गप्पा मारायला तर खूपच आवडतं. मुलांनो, मला सांगा बरं, पहाट झाली सांगतो कोण? त्यांना कसं कळणार ते? तूच सांग ना ग त्यांना. अरे बापरे, मला सांगायला पाहिजे नाही का? हा, मग ऐका तर. अशा गीतातून माणूस जागृत होतो. बिगुलाची ललकारी, तालवाद्यांचे पडघम हृदयाच्या ठोक्याची लयच बदलून टाकतात. आणि मग होते जाणीव तुम्हाला तुमच्यातल्या राष्ट्रवीराची, राष्ट्रीय कर्तव्याची आणि प्रसंगी देशासाठी सशस्त्र राहण्याची. उठा राष्ट्रवीर हो, सज्ज व्हा, उठा चला, सशस्त्र व्हा, उठा चला, उठा. युद्ध आज पेटले, जवान चालले पुढे. युद्ध आज पेटले, जवान चालले पुढे. मिळून सर्व शत्रूला क्षणात चारूया खडे. एक संघ होऊन लढू चला, लढू चला, उठा उठा चला चला, उठा राष्ट्रवीर हो, सज्ज व्हा, उठा चला, सशस्त्र व्हा, उठा चला, उठा. वायुपुत्र होऊन धरू मुठीत भास्करा. वायुपुत्र होऊनी धरू मुठीत भास्करा. होऊनी अगस्ती ही पिऊन टाकू सागरा. होऊनी अगस्ती ही पिऊन टाकू सागरा. रामकृष्ण होऊया, समर्थ होऊया, चला उठा उठा चला चला, उठा राष्ट्रवीर हो, सज्ज व्हा, उठा चला, सशस्त्र व्हा, उठा चला, उठा.
चंद्रगुप्त वीर तो फिरून आज आठवू, चंद्रगुप्त वीर तो फिरून आज आठवू, शूरता शिवाजीची नसान सात साठवू, शूरता शिवाजीची नसान सात साठवू, हिंदवी परंपरा अखंड चालवू चला, उठा उठा चला चला उठा, राष्ट्रवीर हो सज्ज व्हा, उठा चला सशस्त्र व्हा, उठा चला उठा. यज्ञकुंड पेटले प्रचंड हे सभोवती, यज्ञकुंड पेटले प्रचंड हे सभोवती, दुष्ट शत्रु मारुनी तयात देऊ आहुती, दुष्ट शत्रु मारुनी तयात देऊ आहुती, देवभूमी ही अजिंक्य दाखवू जगा चला, उठा उठा चला चला उठा, राष्ट्रवीर हो सज्ज व्हा, उठा चला सशस्त्र व्हा, उठा चला उठा उठा, राष्ट्रवीर हो सज्ज व्हा, उठा चला सशस्त्र व्हा, उठा चला सज्ज व्हा, उठा चला सशस्त्र व्हा, उठा चला सज्ज व्हा, उठा चला सशस्त्र व्हा, उठा चला. चिंब पावसान रान झालं आबादानी, चिंब पावसान रान झालं आबादानी, झाकू कशी पाठी भरली, झाकू कशी पाठी भरली, चांदन गोंधनी बाई बाई चांदन गोंधनी, झाकू नको कमळन बाई एकांताच्या कोणी, झाकू नको कमळन बाई एकांताच्या कोणी, रूपखणी अंगावरली, रूपखणी अंगावरली, सखे लावण्याची खाणी, लावण्याची खाणी, चिंब पावसान रान झालं आबादानी. राया तुझे हात माझ्या हातात गुंफुनी, उन्हात चांदन आलं लाज पांघरुनी, राया तुझे हात माझ्या हातात गुंफुनी, उन्हात चांदन आलं लाज पांघरुनी, लाज पांघरुनी, लाज पांघरुनी, उन्हात चांदन आलं लाज पांघरुनी, झाकू नको कमळन बाई, झाकू नको कमळन बाई, सखे लावण्याची खाणी, लावण्याची खाणी, चिंब पावसान रान झालं आबादानी. अरे हैया 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 वार माझ्या वागिनिया,
तुझ्या डोळ्याच्या सादीत सावल्याची राणी पाण्यामंदी झिम्मा धर. पॉवर जनरेशन त्याच्यावर आपल्याला आपल्या घरातले लाईट म्हणा किंवा रस्त्यावर लाईट सुद्धा आपल्याला जसं आपण तिथं ऊर्जा निर्मिती केली तशी आपण जे पाणी बसण्यासाठी जे कूलर वापरतो त्याच्याऐवजी हे सुद्धा म्हणजे ह्याचा वापर करूनच वाऱ्याचा वापर करूनच जनरेट करून पाणी बाहेर काढलं जातं. म्हणजे ह्याच्यासुद्धा कसं इलेक्ट्रिक पॉवर किंवा इंजिन ऑइल इंजिन किंवा इलेक्ट्रिक वॉटर वापरली जाते. शंतनू पट्टी शांत उभं हे सगळे बरोबर आले वापर करून पवनचक्क्या दिसतात त्यामुळे फिरतात नैसर्गिक हवेचा वापर केलेला आहे. आणि मग त्या पवनचक्क्याच्या माध्यमातून आपल्याला म्हणजे घरगुती म्हणा किंवा आपला लाईट म्हणजे इतर कुठेही जी लाईट लागते आपल्याला ती लाईट निर्माण करण्यासाठी आपल्या पवनचक्की सहाय्याने केलं जातं आणि त्याचा वापर आपण सर्वत्र करतो. सायकली आहेत या बॅटरीवरती चालणाऱ्या सायकली आहेत. या सायकलींना पॅडल मारायची गरज लागत नाही. याला 12 व्होल्टच्या 2 बॅटरी याच्यामध्ये लावलेल्या आहेत. याच्यामध्ये इथे DC मोटर लावलेली आहे, ब्रेक लायनर आहेत आणि ॲक्सिलेटर दिलेलं आहे. इथे ह्या सायकलीला कमीत कमी 4 तास आपण चार्जिंग करायची. चार्जिंग केल्यानंतर 60 किलोमीटर ही चालते. 20 किलोमीटर प्रति तासची वेग आहे तिचा. साऊथ कोरियामध्ये याची मार्केटमध्ये आता सध्या प्राइस 18,000 रुपये. पाण्यापासून बायोमास आहे. काय केलं त्यांनी तुम्हाला कशी तयार केली जाते माहिती तर मिळणार तुम्हाला. पाण्यापासून वीज तयार केली जाते ती माहिती आहे तुम्हाला कशा पद्धतीने तयार केली जाते. तर हा वॉटर कॉलम आहे, याला वॉटर कॉलम म्हटलं जातं. समुद्राच्या लाटा, समुद्राचं जे पाणी असतं त्याच्या लाटा तयार होतात. छोट्या छोट्या कॅनलवरती धरणाच्या पासून जे सोडलेलं असतं कॅनलला पाणी बसवलेलं असतं आणि त्याच्यापासून वीज तयार होते.
क्रॉस फ्लो टर्बाइन म्हटलं जातं त्याला. तो धबधबा म्हणजे उंचावरून पाणी पडतं, खाली बसा. कमी उंचीवरून जिथं पाणी पडलं जातं अशा ठिकाणी हा टर्बाइन वापरला जातो. फ्रँकलिन टर्बाइन म्हणतात. ज्याला पाण्याचा प्रवाह त्याच्यावर पडेल त्याला तो फिरू लागतो, त्याची गती येईल तर ती वीज तयार होते. आधी माहिती गतीला तो फिरला जातो आणि वीज तयार केली जाते. चला इकडे काचेला धक्का लावायचा, लांबा कायडर पॉवर जनरेशन. कायडर म्हणजे काय? समुद्राची वरती आणि ओहोटी. ज्याला समुद्राला वरती येते त्याला वीज तयार होते. त्याला दिसलं नाही तरी नंतर बघा.